डोंट नो बस्ता? अहो बस्ता म्हणजे बघा क्लॉथ ऑफ काशीनाथ and his father, his mother, his grandfather, his grandmother, आणि झालंच तरी घरातले ते सगळी लेकरं बाळ बायका पोरं आणि सगळं घरातली जेवढी माणसं आहेत ते सगळी माणसं. नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डुबी डू, अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या संवाद कट्ट्याच्या आजच्या अतिथी आहेत, ज्या एक संवेदनशील, सर्जनशील आणि सृजनशील अशा शिक्षिका आहेत, कलावती आहेत आणि आपल्या ख्यातकीर्त असणाऱ्या भगीरथ शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणूनसुद्धा त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. जवळपास शिक्षण क्षेत्राचा अध्यापन कार्याचा सुमारे 34पेक्षा जास्त वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. अनेक नाविन्यपूर्ण अभिनव असे उपक्रम मॅडमने राबवलेले आहेत आणि म्हणूनच एकूणच त्यांची जर्नी काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती करून घेण्यासाठी मी भेटवणार आहे. छंद देई आनंद या आपल्या 219व्या भागामध्ये प्रिया प्रदीप सफळे मॅडमला. मॅडम, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं. मी आपली ओळख करून देताना आपण उपक्रमशील आहात आणि वर्तमानपत्रातनं सुद्धा आमच्यापर्यंत त्या सगळ्या बातम्या पोहोचलेल्या आहेत की एक शिक्षिका केवळ औपचारिक असं शिक्षण देत नाही, तर अनौपचारिकपणे सुद्धा 4 भिंतींच्या पलीकडचं सुद्धा शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं विकसित करण्याचं काम तुमच्यासारख्या काही शिक्षिका करीत असतात. आणि मी शिक्षक असल्यामुळंच या आपल्या बिरादरीचा सार्थ असा अभिमान आहे. तर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत मॅडम. मला सांगा, आयुष्यात करिअर आपलं करताना नेमकं फक्त शिक्षकच व्हावं असं का वाटलं? एक सांगू का की माझे आई बाबा दोघेही शिक्षक होते. माझे वडील 25 वर्ष मुख्याध्यापक होते आणि आई उपमुख्याध्यापिका. एका छोट्याशा खेड्यामध्ये आई बाबांनी शाळा सुरू केली की जिथं गरिबीत वाढणारी मुलं, शेतकऱ्यांची मुलं आणि शिक्षणाकडे ज्यांची दुरास, म्हणजे त्यांना शिक्षण घेण्यापेक्षा शेतात राबणं आवडायचं, अशा मुलांना मुलींना आईबाबांनी ओढत आणून शिकवलेलं ते मी लहानपणापासून पाहत होती. मोठं गेल्यानंतर असं वाटत होतं की आपण म्हणजे काय करायचं पुढे शिक्षण घेत असताना. सायन्स मॅथ्स हे विषय आवडायचे, पण तसं साहित्य पण आवडायचं. आणि मग BSc झाल्यानंतर बाबा म्हणाले की तू BEd कर आणि शिक्षिका हो, कारण या क्षेत्रामध्ये आपण समाजाला जितकं देऊ शकतो तितकं दुसऱ्या क्षेत्रातून दिलं जात नाही, कारण देशाचे आधारस्तंभ घडवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य शिक्षकच करू शकतो. आणि म्हणून मग मी BEd झाले आणि शिक्षिका म्हणून मी कार्य करू लागले. वा, खूप छान. म्हणजे वसा आणि वारसा आणि आईबाबांचं एकूणच सगळं असलेलं पाठबळ आणि खऱ्या अर्थानं आशीर्वाद, नाही का? कारण आपला कल ज्या ठिकाणी असतो तिकडं जायला आपल्याला मिळालं तर मग खूप म्हणजे आनंदच असतो. पण मॅडम, आपल्या ह्या विषयाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर छंद म्हणजे हॉबी आणि हॅपनिंग आणि हॅपीनेस ह्या सगळ्यांचा एकूणच एक घट्ट असं नातं आहे, नाही का? तर छंदांमुळे एक शिक्षिका म्हणून सुद्धा कसा आपला एकूण म्हणजे त्या छंदांचा उपयोग आपण कसा करून घेतला? रम्य ते बालपण असं आपण म्हणतो. जर शिक्षकांनीच मुलांचं बालपण फुलवलं तर मुलं कुठे जातात हे मी अनुभवलेलं आहे. अगदी छोटी छोटी, म्हणजे मी भगीरथ हायस्कूलला जवळजवळ 34 वर्ष तिथे सेवा केली आणि मला जी इतकी मुलं भेटत गेली की त्या मुलांमधले सुप्त गुण शोधणं आणि त्यांना कुठेतरी वाव देणं हे मला खूप आवडायचं. खरं तर विज्ञान आणि गणित हे सर्वांना रुक्ष वाटणारे विषय, इतिहास नकोसा वाटणारा विषय, आणि अशी ही मुलं
या मुलांना घडवत असताना म्हणजे उपक्रम त्यांच्यासाठी घेणं, विविध स्पर्धा राबवणं हे खूप आवडायचं. 4 भिंतीतल्या शिक्षणापेक्षा मुलांनी बाहेर निसर्गात जावं, कृतीयुक्त शिक्षण करावं. म्हणजे आपल्या शिक्षणाची एक प्रक्रिया अशी आहे की लर्निंग बाय डुईंग असं आपण डीएडला शिकतो, पण किती प्रमाणामध्ये ती जेव्हा आपण अध्यापन करत असतो किंवा वेगवेगळे उपक्रम राबवत असतो तेव्हा किती प्रमाणात आज आपण ती अवलंबली जाते. आज हे आपण पाहतो की उपक्रम राबवले किती जातात, तर ते प्रोजेक्ट्स मुलांना करून आणा असं सांगितलं जातं, मुलं घरून करून आणतात. तर माझं असं म्हणणं आहे की मुलांना शाळेतच ते शिकलं पाहिजे. त्यांना चिखलात खेळू द्या, कागद फेकू द्या, त्यांना रंगांमध्ये बुडू द्या आणि मग पहा ती मुलं कुठे जातील. त्यांना संगीत, कला म्हणजे चित्रकला आणि इतर जे खेळ वगैरे आहेत त्यांच्याकडेही तितकंच विद्यार्थ्यांनी स्वतःकडे, शिक्षकांनी आणि पालकांनीही तेवढं लक्ष दिलं पाहिजे. सध्या आपण पाहतोय की फक्त 2 किंवा 3 प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, कलेक्टर व्हावा आणि सगळीकडेच त्यांना पहिला क्रमांक शाळेमध्ये मिळवावा. तर मुलांचे सुप्त गुण जर आपण ओळखले तर मुलं कुठे जातात. आणि अशी अनेक माझे विद्यार्थी आहेत की आज अनेक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावताना दिसत आहेत आणि ते पाहिलं, ते ऐकलं की असा उर भरून येतो की नाही, हे समाजाचं जे देणं लागतं असं आपण म्हणतो ती ही मुलं माझी करतायत आणि हा माझ्यासाठी नक्कीच अभिमानाचा क्षण असतो. वा वा वा, किती सुरेख. म्हणजे लर्निंग बाय डुईंग हे सूत्र, आणि मला वाटतं पुढे हे सूत्रच तुमच्या जीवनाचा स्थायीभाव बनलेला आहे, नाही का. आणि खरंच एक डोळसपणाने एक शिक्षक किंवा शिक्षिका कसं व्यक्तिमत्व घडवू शकतं किंवा विद्यार्थ्यांच्या याला कसा आकार देऊ शकतं हे तुमच्याकडे तुमची जर्नी पाहिल्यानंतर नक्कीच लक्षात येतं. बरं, मग मगाशी उल्लेख केला आपण की विज्ञान आणि गणित हे वृक्ष आणि इतिहाससुद्धा तसंच. मग याच्यासाठी तुम्ही खास असे कोणते उपक्रम नाविन्यपूर्ण, कारण नवं ते हवं आणि कमी तिथं आम्ही असं सगळं आपलं आहे. बरोबर. आता विज्ञानाच्या संदर्भात म्हटलं तर अनेक घटक असे आहेत की ते फक्त पुस्तकात वाचून दाखवून नाही. म्हणजे अगदी सोपं उदाहरण आपण घेऊया, 5वीचं विज्ञान घेऊया. 5वीच्या विज्ञानात परिसर असा सगळा भाग असतो. तर मुलांना फुलांचा, वनस्पतींचा जो अभ्यास आहे तो फक्त पुस्तकातली पानं वाचून दाखवण्यापेक्षा त्यांना निसर्गात घेऊन जा, त्यांना तलावाकाठी न्या, तिथं उडणारे पक्षी दाखवा, फुलं दाखवा, वनस्पतींमधले फरक, आपल्या वनस्पतींची जी पानं आहेत त्यांचे पण विविध प्रकार आहेत. ते पुस्तकामध्ये साधं पान, संयुक्त पान हे शिकवण्यापेक्षा त्यांना पानांचे प्रकार निसर्गात नेऊन दाखवा. वेगळ्या पक्षी म्हणजे सहली आपण काढू शकतो, त्याच्यातून पक्षी अभयारण्य वगैरे आपण हे सगळं दाखवू शकतो. अगदी छोटे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण यासारखे जर विषय घेतले तर अगदी फक्त वाचून दाखवण्यापेक्षा एखाद्या मुलाला चंद्र करा, सूर्य करा, पृथ्वी करा आणि तिथं तयार होणारं जे ग्रहण आहे ते जेव्हा आपण सांगू तेव्हा ते मुलांच्या जास्त अनुभवातून ते जेवढं शिकतील तो इम्पॅक्ट जास्त होतो. मी बरेच प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत. छंदवही हा मला एक अगदी पहिल्यापासून आवडणारा प्रोजेक्ट की दरवर्षी जूनमध्ये मुलांनी छंदवही करायची, माझी विज्ञान छंदवही, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या त्यांची माहिती गोळा करायची. आणि माझा असा अट्टाहास असायचा की वृत्तपत्रामध्ये हे सगळं येतं, मग ते मुलं कातरणं करून आणि चिटकवतात. तर तसं नाही, तुम्ही हस्ताक्षरात लिहा. या अँगलनी त्यांचं लेखन पण होतं, त्या शास्त्रज्ञांनी घेतलेले कष्ट, त्यांनी लावलेले शोध हेही त्यांना कळतं. आणि मग मुलं काहीतरी धडपड करायला लागतात. जेव्हा विज्ञान प्रदर्शनं वगैरे घेतली जातात तेव्हा ही मुलं काहीतरी खटपट करून एखादा छान प्रोजेक्ट करून आणतात, त्याच्यात चुकतात, धडपडतात, पण त्यांच्या धडपडीला आणि चुकीला शिक्षकांनी काय केलंस हे असं न म्हणता अरे वा छान केलंय, आणि त्याच्यातून त्यांना जर गायडन्स आपण केला तर मुलं खूप खूप सुंदर करतात आणि अगदी नॅशनल लेवलपर्यंत सुद्धा मुलं जातात. आता गणिताच्या बाबतीत एक गंमत सांगते. 7वीचं माझ्याकडे सेमी इंग्लिशचं गणित मॅथ्स होतं. तर त्या पूर्ण सिलेबसवर मी एक मॅथ्स मॅजिक ट्रेन म्हणून एक छान अशी ट्रेन तयार केली होती मुलांचीच. त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या जॉमेट्रिकल सगळ्या टीचिंग एड्स ज्या होत्या त्या सगळ्या मुलांनीच तयार केल्या होत्या.
आणि जवळजवळ 75 मुलांची ट्रेन माझ्या शाळेच्या ग्राउंडवर अशी फिरत आली होती. आणि मॅथ्स आपल्या नॅशनल क्लब ऑफ मॅथ्सचे डॉक्टर चंद्रमौली जोशी MJ कॉलेजमध्ये आलेले होते आणि त्यांना आमचे उपमुख्याध्यापक राजे सर होते, त्यांनी आमच्या शाळेत आमंत्रित केलं. त्यांना ते इतकं युनिक वाटलं. सिलेबसवर कविता म्हणजे गाणं लिहिलं होतं, या रे या सारे या भरभर भरभर सारे या गणिताचे गाणे गुणगुणूया. अशी मॅथ्स मॅजिक ट्रेन केली होती. अगदी ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे त्यांनी इंजिन तयार केलं होतं आणि मग त्याच्यामध्ये ती सगळी मुलं आणि त्यांचे जे फॉर्म्युलेज असतील जॉमेट्रीतले किंवा वेगवेगळे जे ते शिकत होते त्यांच्या सिलेबसमध्ये जे होतं ते सगळं त्या गाण्यात मी गुंफलं होतं आणि एक सुरेख आनंद मिळाला त्या निमित्तानं. आणि मग सरांनी मला डॉक्टर चंद्रमौली जोशी यांनी या क्लबचं लाईफ मेंबर करून टाकलं आणि सगळ्या मुलांना सर्टिफिकेट्स वाटले. त्यांना खूप ही कल्पना आवडली. वेगळ्या पद्धतीनं आपण जर शिक्षकांनी काहीतरी विद्यार्थ्यांसाठी केलं ना तर मुलं खूप आनंद घेतात आणि ते विषय आनंददायी ठरतात, वृक्ष वाटत नाही. वा 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 वा. मला वाटतं हा प्रोजेक्ट तुमचा खूप गाजला होता. नक्कीच. बरं बघ, कवितासुद्धा तुम्हाला आवडतातच. आपण पोवाडेही रचतात, कविताही करतात, अभिवाचनाचे स्पर्धा तुम्ही गाजवलेल्या आहात आणि म्हणजे त्या छंदांचा उपयोग, त्या आवडीचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही करून घेतलेला आहे. तर ह्या टप्प्यावर म्हणजे कसं आहे की शिक्षक आणि त्यातल्या त्यात महिला असल्यामुळे ते ममत्व, ती माया विद्यार्थ्यांच्या प्रती असणारी ती आहेच. आणि कुठेतरी आपल्याला शिक्षक म्हणून सुद्धा अस्वस्थ करतं की बाबा बरेच विद्यार्थी शिक्षणापासून या सगळ्या प्रवाहापासून वंचित राहतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काही करू इच्छितात आणि केलेलं पण आहे. तर ह्या टप्प्यावर मला वाटतं एक चांगली कविता तुमच्या मनामध्ये आहे तर ती तुम्ही सादर करावी. नक्कीच. आज ही अशी परिस्थिती आहे की खेड्यापाड्यामध्ये मुलीला शिक्षणासाठी पाठवलं जात नाही. का? तिनं घरकाम करावं, तिची लहान छोटी भावंड सांभाळावीत आणि आईला मदत करावी, शेतावर जावं, तिथं रोजंदारीचे 4 पैसे मिळतील ते कुटुंबासाठी वापरता येतील, अशी वृत्ती आजही दिसते. आणि म्हणून मला ही कविता खूप आवडते. कवयित्री संजीवनी बोकील यांची. एक 7वीत शिकणारी छोटीशी मुलगी आणि तिची शिक्षणाबद्दलची ओढ. आई म्हणते नाही जायचं तू शाळेला, तू घरकाम कर, लहान तुझी भावंड आहेत त्यांना सांभाळ. आणि ही छोटी 7वीतली मुलगी आईला आर्जव करते की आई मला जाऊ दे ना ग शाळेत. तर या छोट्या मुलीचं हे जे आर्जव आहे, तिची शिकायची जी जिद्द आहे, ही संजीवनी बोकील यांनी अत्यंत भावस्पर्शी अशी शब्दात मांडली आहे. मी ही कविता वाचते. माये ग माये नग तोडू माझी शाळा, लई लई शिकून मोठं व्हायचं मला. परवा आमच्या बाई म्हणल्या का नाही, तुमची पोरगी डोक्यानं लई बेसाड. तवापून एकच सपान पडतंय मला, लई लई शिकून मोठं व्हायचंय मला. बेबीताई देणार आहेत त्यांची बुक, वयांनाच पडतील थोडं पैक, पण एक नवं काम मिळणार आहे मला. माये ग माये नग नग तोडू माझी शाळा. फाट उठन रंग्या मंग्याला बघन, भाकरी बी भराभर थापून टाकन, बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला. पण माये ग माये नग तोडू माझी शाळा. थोड्या बी खर्चत नाही पडणार तुला, गणवेश फाटलाय चालेल मला. रिबन नग, दप्तर नग पैसा खाऊला, लय लय शिकून मोठं व्हायचं मला. मी जाणते ग माये तुझ्या काळजाच्या कळा, मी जाणते ग माये तुझ्या काळजाचा कळा. 5 कच्ची बच्ची अन दारुड्या नवरा, 5 कच्ची बच्ची अन दारुड्या दादला. पण मी हाय ना तुझ्या संग तुझं दुःख झेलायला. माये ग माये नग तोडू माझी शाळा. आणि माये जेव्हा मी लय शिकून लंबर काढीन पहिला,
तेव्हा तेव्हा तुझं डोळं भरून येतील ना घळाघळा. तो अश्रू हाय माझ्यासाठी सोन्याचा गोळा. माये ग माये नग तोडू माझी साळा. माये ग माये नग तोडू माझी साळा. वा, खरंच म्हणजे निशब्द आहे मी. काय बोकील मॅडमचे शब्द आहेत आणि त्याच म्हणजे ती भूमिका आणि ते सगळं त्याच्याशी तादात्म्य पाहून आपण ती सादर करतात. खरंच म्हणजे आपल्यापैकी असं मोठं प्रमाण आहे शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक मोठा टक्का वंचित अजूनही आहे. म्हणजे 21व्या शतकाची बात आपण करतो पण ते सगळं आहेच सगळं, नाही का. तर अतिशय अंतर्मुख करणारी आणि काळजाचा ठाव घेणारी अशी कविता आपण सादर केलेली आहे. कसं आहे की छंद असला, आवड असली आणि आता ह्या छंदामुळे, ह्या सगळ्या तुमच्या अंगी असलेल्या नाट्यगुणांमुळं, अभिवाचनाच्या त्या स्किलमुळं हे तुम्ही सादर करू शकतात आणि अत्यंत परिणामकारक आणि प्रभावीपणे आणि प्रवाहीपणे सुद्धा ते सादरीकरण होत असतं. ते नॉर्मली जमत नाही, नाही का. बरं, मग याच्याशिवाय अजून कोणते कोणते छंद तुम्हाला आहे? छंद देई आनंद. खरंच कितीतरी छंद आपण जोपासले तर ते निश्चित आपलं जीवन आनंदी करतात असं मला वाटतं. मला कविता लिहायला आवडतात, कथा लिहायला आवडतात, ललित लेखनही मी करते आणि विद्यार्थ्यांकडून त्यांनी अभिनय करावा म्हणून मी काही नाटिका लिहिल्या. गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांसाठी त्याचं दिग्दर्शन केलं. म्हणजे हाही एक माझा छंद आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे माझं दैवत आहे. मी 3 जानेवारी ही त्यांची जी जयंती आहे या निमित्तानं अनेक कार्यक्रम मुलींसाठी राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा जीवनपट तो नाट्यरूपाने जवळजवळ त्याचे 3-4 प्रयोग बाहेर सुद्धा झाले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मी एक पोवाडा लिहिलाय आणि त्या पोवाड्याचं सादरीकरण सुद्धा माझ्या शाळेच्या स्टेजवर आणि इतर 2 ठिकाणी तो कार्यक्रम सादर केलेला आहे. आणखी एक गंमत सांगण्यास म्हणजे मला असं वाटतं की नायगाव हे सावित्रीबाई फुलेंचं जे जन्मगाव आहे तिथे 1 वर्ष हा पोवाडा तिथे वाजवला गेला होता, म्हणजे ऑडिओच्या माध्यमातून. तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः काटे आले की ठीक आहे, आपण त्यांच्यासाठी एवढंसं तरी काहीतरी करू शकलो. विद्यार्थ्यांमधले गुण ओळखून त्यांना चालना देणं हाही एक माझा छंद आहे. अभिवाचन मला आवडतं, मग माझ्या मुलांनी पण खूप छान वाचलं पाहिजे. पुस्तकांपासून मुलं दूर जात आहेत, पण या अभिवाचनाच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांकडून श्यामचय असो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा अग्निपंख असो किंवा ऑफ तास मिळाला की वर्गात जाऊन विद्यार्थ्यांकडून वाचन कसं केलं पाहिजे, त्यांच्याच मराठी, हिंदी, इंग्रजीच्या पुस्तकातून ते ड्रामा असेल किंवा एखादे नाटुकला असेल तर ते मुलांना कसं त्यांनी बोललं पाहिजे, शब्दफेक कशी करावी, आवाजातील चढ उतार कसे हवेत, रागावणं, म्हणजे सगळे आपल्या नाट्यक ह्याच्यातले जे नवरस ते सगळं मुलांमध्ये यावं असं मला वाटायचं. आणि या निमित्तानं मग मी काही कार्यक्रम बसून आपल्या जळगाव आकाशवाणीमध्ये बालविश्वसाठी वगैरे सुद्धा त्यांना नेलेलं आहे. किंवा शाळेच्या शालाबाह्य जे काही उपक्रम असतात, काही संस्था स्पर्धा ठेवतात, काही कार्यक्रम असतात, तिथं सुद्धा मुलांना नेऊन मुलांमधले हे सुप्त गुण वाढीस लागण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचं. आणि मग मुलांना तुम्ही जरा मोकळीक दिली ना तर ती मुलं इतकी फुलतात कारण अभ्यासा पलीकडचं, फक्त पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचं पण खूप मोठं जग आहे. आणि हे बालपण पुन्हा येणे नाही, हे माझं पहिल्यापासूनचं तत्व आहे. मग जेव्हा जितकं देता येईल ते मुलांना देणं, त्यांच्याकडून ते बाहेर काढणं आणि कुठंतरी त्यांना वाव देणं हा एक माझा छंद. म्हणजे असे बरेच छंद आहेत. आणि मला नकला करायला पण खूप आवडायचं. लहानपणापासून मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी नकला लिहायचो आणि पूर्ण स्टेजवर धुमाकूळ घालायचो. जेव्हा आम्ही 10वी पास आउट झालो तेव्हा आम्ही बाई म्हणायचो, शिक्षिका, आत्ता मॅम असं म्हटलं जातं,
आमच्या बाई मला भेटल्यात म्हणाल्या, अगं तुम्ही दोघींनी शाळा सोडल्यापासून नकला करणाऱ्या कुणी शाळेतच नाही आहे. आणि मग नंतर सुद्धा माझ्या शाळेमधील पण मुलं काही शिक्षकांच्या नकला वगैरे करताना दिसायची. काही शिक्षक रागवायचे, आमची नक्कल करतोस का रे, पण मला आवडायचं. मी म्हणायची कर कर माझी नक्कल कर. हा एक आनंद वेगळा असतो. आणि एक आहे की शिक्षिका म्हणजे हा जो पेशा आहे, तर याच्यामध्ये मी खूप मोठी झाले असं कधी मला वाटलंच नाही. त्यांच्याबरोबर मी माझं बाल्य जपत राहते, इतकंच. फार आपलं जे सगळी जी मांडणी आहे आणि सगळी जी जर्नी आहे ती नक्कीच एक आदर्श आहे. आणि अभिवाचनावर तुम्ही बऱ्यापैकी ते एम्फसिस देत आहेत आणि स्पर्धा पण आपण गाजवलेल्या आहेत. तर ह्या टप्प्यावर मला असं वाटतं की एक झलक छानपैकी होऊन जाऊ द्या. हो, नक्कीच. आपल्या सर्वांना आवडणारं एक पात्री डॉक्टर लक्ष्मण देशपांडे यांचा लेखणीतून अगदी लोटपोट हसायला लावणारं नाटक, विनोदाने खचाखच भरलेलं, वऱ्हाड निघालंय लंडनला. त्यातला एक छोटासा प्रसंग की जो मला खूप आवडतो आणि तुम्हालाही आवडेल अशी आशा करते. आपल्याला पार्श्वभूमी माहिती आहेच की जानराव असं जे मिस्टर जॉन आहेत त्यांच्या मुलीशी हिरो जो आहे त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि ते जॉन लंडनहून आलेत त्या खेडेगावामध्ये बोलणी करायला लग्नाची. आणि बबन्या नावाचं एक पात्र आहे की जे ट्रान्सलेटर आहे, तो मराठी इंग्रजी असं छान ट्रान्सलेशन करतोय. तर एक छोटीशी झलक सादर करते. यातली बाप्पा, बबन्या आणि जानराव अशी 3 पात्र. बबन्या, आता त्यांना म्हणावं तुम्हाला सगळा बस्ता घ्यावा लागल. जानराव, यू विल हॅव टू टेक होल बस्ता. व्हॉट्स दॅट बस्ता? You don't know बस्ता? अहो बस्ता म्हणजे बघा, क्लॉथ ऑफ काशीनाथ and his father, his mother, his grandfather, his grandmother. आणि झालंच तरी घरातले ते सगळी लेकरं बाळं बायका पोरं आणि सगळं घरातली जेवढी माणसं आहेत ते सगळी माणसं त्यांचं ना का लक्षात. सी हिअर, क्लॉथ अपॉन क्लॉथ म्हणजे बघा लुगडं आपण लुगडं, धोत्र आपण धोत्र. आणि झालंच तर ते बघा ते खन आपण आणि झालंच तर बघा ते लेकरे बाळांचे कपडे लत्ते, इतर माणसांचे कपडे आणि ऑल धिस घट्ट आहे एका जागेवर ठेवून जो होतो तो गठ्ठा ऑल क्लॉथ एका पांढऱ्या कपड्यात डावीकडचा कपडा उजवीकडचा डावीकडं टाकून कपड्याची अशी जोरदार गाठ बांधायची आणि जो होईल तो बस्ता. समजलं का? दॅट इज बस्ता. वा 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 वा, क्या बात आहे. अप्रतिम. म्हणजे शब्दफेक आणि तो लहेजा पकडणं आणि 3 पात्र आपण ह्या एक पात्रीमधनं सादर केलेले. त्याच्यातला जॉन शेवटी काय म्हणतो माहितीये का? आय सी यू मीन टू से दॅट एक्सपेंडिचर ऑफ क्लॉथ ऑफ बोथ साइड्स. आय सी ॲग्रीड, ॲक्सेप्टेड, राईट म्हणले हो ते. व्हेरी गुड. बरं, मग हे असं सगळं सादरीकरण केल्यानंतर आणि असं सगळं कौशल्य तुमच्यापाशी आणि छंद असल्यामुळं ते नक्की विद्यार्थ्यांना ते भावतं, आवडतं आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा असं कुठेतरी ऊर्जा, उमेद निर्माण होते की आपण पण असं करूया. कारण आईनंतर, आपल्या आईबाबांनंतर शिक्षकाला फॉलो केलं जातं, गुरुजनांना फॉलो केलं जातं. तर त्यांना नक्की असंच इनोव्हेटिव्ह असं सगळं तुमच्यासारखं असं इतरांनी सुद्धा तो आदर्श घेतला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. बरं मॅडम, आपण एका परिवाराचं सुद्धा सारथ्य केलेलं आहे. भगीरथ इंग्लिश त्या हायस्कूलच्या आपण मुख्याध्यापिका होत्या निवृत्तीच्या काही वर्ष अगोदरपासनं, नाही का? तर एक शिक्षिका म्हणून आणि एक मुख्याध्यापिका म्हणून, तर 2 रोल्स वेगळे आहेत.
नाही का. शिक्षका म्हणजे ते डायरेक्ट संबंध असतो, मुख्याध्यापक म्हणजे की नेतृत्व तुम्ही करतात. पण तरीसुद्धा हे दोन रोल प्ले करत असताना आणि परत छंद जोपासत असताना काय काय त्याच्यात पण तुम्ही नाविन्यपूर्ण काहीतरी केलेलं आहे, जरा ते थोडंसं ऐकवा. माझं म्हणजे मी म्हणेन की माझं भाग्य असं की मी भगीरथ इंग्लिश स्कूल, आज 103 वर्षाची माझी शाळा आहे. शाळेचा अमृत महोत्सव त्यावेळेस मी शाळेत होते आणि या शाळेमुळंच माझी आकाशवाणीशी कनेक्शन झालं. तर मी थोडंसं आधी आकाशवाणीच्या इकडे जाते, कारण एकदा एक आमचे पर्यवेक्षक तळेगावकर सर होते, त्यांचा निरोप आला की मॅडम ऑफिसमध्ये या. मी गेले तर लोकविज्ञान संघटनेचे राजेंद्र गाडगीळ सर तेव्हा आले होते आणि त्यांनी परिसंवाद ठेवला होता. गृहिणी आणि नोकरी करणारी स्त्री यांच्याविषयी मला बोलायचं होतं. मी जस्ट जळगावात पण नवीनच आलेले होते. मी तिथे गेले आणि माझं बोलणं ऐकून त्यावेळी जळगाव आकाशवाणीचे निळकंठ कोठेकर साहेब यांचं एक कॉन्ट्रॅक्ट लेटर पहिलं मला आलं आणि तेव्हापासून मी जळगाव आकाशवाणीशी जोडले गेले आणि तिथं माझे लेखन, सादरीकरण असे भरपूर कार्यक्रम होत गेले. शैक्षणिक कार्यक्रमाबरोबरच महिला आणि बाल विभाग यामध्ये सुद्धा आजही मी जाते, लेखन करते आणि सादरीकरण करते. तर हे शाळेमुळे शक्य झालं म्हणून जळगाव आकाशवाणीचा उल्लेख मला करावा असं वाटतं. तर मग या शाळेनं मला खूप काही दिलंय. माझे इतके विद्यार्थी, तर म्हणजे प्रत्येक विद्यार्थी माझ्यासाठी एक पारितोषिक आहे असं मी नेहमीच म्हणते. शाळेचा अमृत महोत्सव तेव्हा सुद्धा मी पूर्ण त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं होतं. अनेक कार्यक्रम बसवले होते त्या याच्यामध्ये, कारण मला स्वतःला नृत्य, नाट्य याची आवड आहेच. नंतर शाळेचा शताब्दी वर्ष 2022-23 या कालावधीमध्ये माझी शाळा 100 वर्षाची झाली आणि मग संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मेजर नानासाहेब वाणी आणि त्यांचे सुपुत्र आता सध्याचे अध्यक्ष प्रमोद भाऊ चांसरकर या दोघांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती की शाळेचा 100 वर्षाचा इतिहासाची तुम्ही डॉक्युमेंटरी करा. आणि म्हणून मी इतिहास उत्कर्षाचा या शीर्षकाखाली शाळेचा 100 वर्षाचा इतिहासाचं लेखन केलं आणि त्याची डॉक्युमेंटरी केली आणि ती सर्वांना खूप आवडली. वर्षभर अनेक उपक्रम, अर्थात माझ्या सर्व शिक्षक यांच्या सहकार्यांनी, विद्यार्थ्यांच्या सहकार्यांनी अनेक उपक्रम राबवले आणि ते वर्ष कुठे संपलं हे कळलंच नाही. शाळेची स्मरणिका प्रकाशित झाली. त्या स्मरणिकेमध्ये सुद्धा मी प्रास्ताविक वर्षभरातील कार्यक्रमांचं त्याचंही एक खूप छान सादरीकरण केलं. शिक्षिका म्हणून काम करत असताना आपण थोडंसं निवांत असतो की जबाबदारी पदाधिकारी टाकत असतात, आपण त्या घेत असतो, त्या पेलवत असतो. काम करणाऱ्याला स्वतःलाच वेगळं वेगळं काहीतरी करावंसं वाटतं आणि हे जे मी करतेय ते मुलांसाठी करतेय, माझ्या शाळेसाठी करते, हे एवढंच डोक्यात असायचं. आणि त्या अनुषंगाने जवळजवळ 15 वर्ष मी सांस्कृतिक प्रमुख होते. विज्ञान गणित हे वृक्ष विषय वाटू नयेत त्या अनुषंगाने विविध उपक्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा नाविन्यपूर्ण स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जायच्या. त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा म्हणून मी धडपडत असायची. नंतर माझ्या शाळेत विविध जेव्हा पदाधिकारी झाले तेव्हा सुद्धा शिस्त याकडे माझा जास्त कल असायचा की विद्यार्थ्यांनी शिस्तीत असावं. मग मुलांना आता शिक्षा करणं हाही गुन्हाच आहे शिक्षकांनी, तर वेगवेगळ्या अँगलनी मुलांच्या मानसिकतेचा मी बऱ्याचदा विचार केलेला आहे. मराठी शाळांचे प्रश्न आता खूप भेडसावणारे आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहेत. इंग्लिश मीडियम, कॉन्व्हेंट स्कूल, CBSE, ICSE बोर्ड या सगळ्यांचा परिणाम आपल्या मराठी शाळांवर होतोय. मग आपल्या शाळेत येणारी मुलं आहेत ती वेगवेगळ्या स्तरातून येत आहेत सध्या. त्या मुलांचं घरचं वातावरण, जिथं ते राहत आहेत तिथलं आजूबाजूचं वातावरण हे शिक्षणासाठी पोषक नाही आहे हे जाणवतं. मग अशा मुलांना या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकून राहण्यासाठी, त्यांना शिक्षणाची ओढ, अभ्यासाची ओढ लागण्यासाठी
अनेक उपक्रम घेतले होते सर्व शिक्षकांच्या सहकार्याने. अनेक कार्यक्रम, स्पर्धा आणि त्याबरोबर अभ्यासासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या असतात, स्कॉलरशिप म्हणा वगैरे, त्यांच्याकडेही मी जातीनं लक्ष दिलं होतं. वा, अतिशय स्फूर्तिदायी असा हा प्रवास आहे. एकूणच मॅडम असं म्हटलं जातं की रिटायर्ड बट नॉट टायर्ड. येस. तुमच्याकडे पाहून ते सगळं ते ऊर्जा तुम्ही टिकवून ठेवते. आय एम रिटायर्ड बट नॉट टायर्ड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर अतिशय प्रेरणादायी असं आणि सकारात्मक असं सगळ्या विचारांची पेरणी तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये केलेली आहे आणि त्याच्यासाठी विविध उपक्रम आणि त्याचा आधार छंद आणि ते सुद्धा छंद वैविध्यपूर्ण आहे. तर आपल्याकडे वेळेची खरं तर मर्यादा आहे. आपल्या सगळ्या स्किल्समुळे, छंदांमुळे अनेक मानसन्मान आपल्याला लाभलेले आहेत आणि एक आदर्श शिक्षिका आणि एक कर्तृत्ववान मुख्याध्यापिका म्हणून तुमची ओळख या सगळ्या पंचकोशीमध्ये निर्माण झालेली आहे. आपल्या प्रत्येकाच्या विश लिस्टमध्ये, बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी असतात. आपण हे करूया, ते करूया, ते करूया. तर ह्या सेवापूर्तीच्या नंतरच्या काळामध्ये आपण कार्यरत नक्कीच आहात. तर आता अजून काय मनात आहे नेमकं? असं वाटतं की आता आपण मोठे मोठे होत चाललंय, वय वाढत चाललंय, पण आहे तो क्षण आनंदात जगायचा असं मला वाटतं. मी मध्ये व्हिडिओ, बरेच शैक्षणिक व्हिडिओज केलेत ज्याच्यामध्ये राष्ट्रगीताचा अर्थ लोकांना माहीत नसतो, प्रतिज्ञेचा अर्थ माहिती नसतो. या सगळ्यांचे व्हिडिओज तयार केलेत. आपल्या जळगावचं जे मन भावन 90.8 कम्युनिटी रेडिओ आहे, तिथे मी जवळजवळ 15-16 काव्य नक्षत्र या शीर्षकाखाली प्रतिभावंत नामवंत कवींच्या कवितांचा परिचय, त्यांचा जीवन परिचय कवींचा आणि त्यांच्या कविता यांचा एक कार्यक्रम गेले काही महिने मी तिथे जाते, रेकॉर्ड करते आणि ते प्रसारण त्याचं तिथून होतं आणि हा एक माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. तसंच ववा वाचनालयामधील पण विविध उपक्रम असतात, तिथे सुद्धा मी नेहमी जात असते आणि त्या उपक्रमात सहभागी होत असते. निवृत्त झालो म्हणून आता काय करायचं असा प्रश्न माझ्याकडे येत नाही, कारण मला सतत लिहायला आवडतं, वाचायला आवडतं. मी हास्य क्लब जॉईन केलेला आहे. तिथे आम्ही सकाळी 2 तास 50 वयाच्या पुढचे सगळेजण असतात आणि मग एक्सरसाइज, हास्याचे प्रकार, ॲरोबिक्स असा एक छान ग्रुप मला मिळाला आहे आणि तो निश्चितच माझ्यासाठी आनंद देणारा आहे आणि आयुष्य वाढवणारा आहे असं मला वाटतं. आपण कंटाळलोय, थकवा आला असं मी म्हणजे शाळेत कधी आठवत नाही की वर्गात जाताना मी म्हणजे माझ्या मनात एखाद्यास काहीतरी उलतापालट झालेली असेल, पण मी वर्गात मुलांच्या समोर दुर्मुखलेल्या चेहऱ्याने कधी गेलेली नाहीये. त्यांच्या गेल्या जर आपण हसऱ्या चेहऱ्याने जर शिक्षक वर्गात एंटर झाला तर मुलांची मानसिकता बदलते हे मला माहिती आहे. आपणच काय रे बाबा कंटाळा आलाय आज वाचा काहीतरी असं म्हणून जर शिक्षक गेला तर ती 35 मिनिटं त्याच्या आयुष्यातली वाया गेली असं मला पहिल्यापासून वाटायचं. म्हणून आनंद म्हणजे माझं मी असं एक ब्रीद ठरवलंय, आनंद सतत घेता, आनंद द्यावा जगाला, आनंद ईश ठेवावा, दुखू नये कुणाला. वा, ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपलं कुटुंब, आपला परिवार, त्यांचं पाठबळ असणं हे फार गरजेचं असतं. ते बॅकबोनच असतं नाही का? तर फॅमिली सपोर्टच्या बाबतीत काय सांगाल? नक्कीच. लहानपणी तर माझ्या आईबाबांनी मला पूर्ण सपोर्ट, माझ्या म्हणजे आमच्या भावंडांमध्ये मुलगा मुलगी हा भेद आईबाबांनी कधीच केला नाही. बरं. जितकं ते स्वतः काटकसरीत राहिले, पण आमचं बालपण दोघांनी फुलवलं. वाचनाची आवड त्यांनीच मला लावली. माझा भाऊ आणि माझी छोटी बहीण, आम्ही तिघांनी मिळून एक बाल मनोरंजन माला सुरू केली होती. अगदी 5 पैसे 10 पैसे गोळा करून त्याची पुस्तकं आणायचो आणि आम्ही लायब्ररी करायचो, घरात नाटकं करायचो. माझा भाऊ म्हणजे हरहुन्नरी संजय पुजारी म्हणून तो त्याचं मोठं कार्य आहे तिकडे वैज्ञानिक चळवळीचं. तर आम्ही तिघं मिळून कॉलनीतले गल्लीतले सगळे मुलं मुली मिळून धमाल करायचो आणि तेच पुढे हे बीज जे आहे ते रुजत गेलं. आता लग्नानंतर माझ्या सासऱ्यांनी त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांना स्वतःला वाचनाची आवड होती. त्यांनी पहिलं गिफ्ट मला जर काय दिलं असेल तर ववा वाचनालयामध्ये मला लाईफ मेंबर केलं. वा,
ते मला त्यांच्याकडून मिळालेलं पहिलं गिफ्ट. आणि मग आम्ही दोघं पुस्तकांवर चर्चा करायचो. त्यांचं वाचन अफाट होतं आणि त्या ह्याच्यातून त्यांनी मला तेव्हा सपोर्ट केला. ते लवकरच गेले. माझे मिस्टर प्रदीप सफळे माझ्या प्रत्येक उपक्रमात मी जे जे करेल तिथे त्यांचा सपोर्ट असतो. शाळेत गरीब मुलांसाठी मी कधी असं सांगत नाही, पण मी जेव्हा म्हणायची की मला या मुलांसाठी करायचं ते, त्यांनी कधी माझे पाय खेचले नाहीत. तुला जे करायचं ते कर. जिथं मी स्पर्धांमध्ये भाग घेतला तिथे मला माझं कौतुक केलं, मला सपोर्ट केला. आणि माझ्या लेखनात म्हणजे जे जे मी करते तिथे आता काय तू निवृत्त झालीस बैस घरी असं म्हणत नाहीत. आताही त्यांनीच मला इथे कार्यक्रम रेकॉर्डिंगसाठी सोडलं. तर मिस्टरांच्या पाठबळाशिवाय हे होऊ शकत नाही. माझी मुलं त्यांनाही माझं खूप कौतुक असतं. मम्मी असं कर तसं कर, हे असं नाही करायचं. माझ्या लेकीने आज सांगितलं तुझे मोठे मोठे अलंकारिक शब्द तिथे वापरू नकोस आजच्या रेकॉर्डिंगला, साधं सरळ बोल. म्हटलं ओके. माझा पुतणे आहे गौरव सफळे, माझ्या जाऊबाई प्रेरणा सफळे, माझी सून शिल्पा सफळे. आणि माझं हे तसं छोटंसं कुटुंब आहे. माझे बहीण भाऊ, माझ्या बहिणीचे मिस्टर हे सगळे मला सपोर्ट करतात. माझ्या छोट्याशाही कृतीचं ते कौतुक करतात आणि हीच प्रेरणा मला पुढं काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रोत्साहित करत असते. नक्कीच नक्कीच. आपल्या सगळ्या विश लिस्टमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी आणि ती स्वप्नपूर्ती हो. आणि सांगता करताना पुन्हा एकदा मी कवितेकडे येणार आहे. आपण तुम्ही मगाशी अनौपचारिकपणे आपण ज्या गप्पा करत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की विंदांची अतिशय स्फूर्तिदायी कविता आहे आणि ते तुम्ही तुमच्या मुलांना ऐकवतात. तसं आपल्या या ग्रामीण भागातल्या आणि चांगल्यापैकी व्ह्युअरशिप असणाऱ्या आपल्या संवाद कट्ट्याची सांगता करताना आपल्या सगळ्या दोस्तांना सुद्धा आपण ऐकूया. नक्कीच प्लीज प्लीज प्लीज. माझं आजच्या तरुण पिढीला एकच सांगणं आहे, खूप स्ट्रगल आहे रे जीवनामध्ये, खूप स्पर्धा आहे. प्रत्येकाला चटकन श्रीमंत व्हायचंय, प्रत्येकाला पैसा लवकर लवकर हवा आहे आणि त्यासाठी तो काहीही करायला जातोय. आणि मग याच्यातून नैराश्य येतं. मोबाईलमुळं जग जवळ आलंय हो, पण मग नाती दुरावत चालली आहे. व्हॉट्सॲपवर आपण मेसेजेस करतो, सगळं काही बड्डेचे असतील, श्रद्धांजलीचे असतील, पण घरात आईबाबांशी बोलायला वेळ नाही आहे. याच्यातून अनेक घटना घडताना आपण पाहतोय. रोजच्या वृत्तपत्रातून, दूरदर्शनच्या बातम्यांमधून नको त्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. अरे जीवन इतकं स्वस्त झालंय का? आणि म्हणून तरुण पिढीसाठी ही माझी कविता की नका डगमगू, नका घाबरू. आपल्याला हे जग जिंकायचं असेल तर खंबीर राहा, व्यसनांच्या आधी नका जाऊ. मला आवडणारी विंदा करंदीकर यांची एक सुरेख कविता मी खास माझ्या तरुण मित्रमैत्रिणींसाठी आणि त्यांच्यासाठी म्हणा किंवा इतरांसाठी सुद्धा छोट्या छोट्या येणाऱ्या अपयशानं जे खंगून जात आहेत, जे मृत्यूला जवळ करतायत आणि आयुष्य संपवून टाकतायत, किंवा त्या आईवडिलांसाठी की माझ्या मुलानं माझ्या मुलीनं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, कलेक्टरच व्हावं म्हणून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना या जगातून, म्हणजे आता तुम्ही हे आत्ताचीच गोष्ट लक्षात तुमच्या आलीच असेल की शिक्षकी पेशातील एका व्यक्तीनं, मुख्याध्यापकानं आपल्या मुलीला नीट परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून, हे किती, म्हणजे शब्द नाही आहेत, तो विषय वेगळा होईल. मी या कवितेकडे माझ्या वळतीये. साहित्य क्षेत्रावर अवीट असा ठसा उमटवणारे विंदा करंदीकर, त्यांची ही एक सुरेख कविता, आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची.
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही. मला ही खूप छान ओळ म्हणजे पंक्ती आवडते. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना. कैवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. वा वा वा, किती अर्थपूर्ण आणि आशयपूर्ण अशी ही कविता आहे. म्हणजे शब्दामध्ये मंत्राचं सामर्थ्य असतं नक्कीच, आणि ते विंदांचे शब्द आहेत. छान उत्तम सादरीकरण झालं. आणि खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण इथं तर ह्या गप्पा रंगलेल्या ज्या आहेत त्या आपण इथं थांबवतोय. मॅडम, आमच्या सगळ्या मल्हारच्या टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आज मल्हार कम्युनिकेशनमध्ये मी हॉबी डुबी डू या एका मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी आले. प्राध्यापक राजेंद्र देशमुख यांनी माझी मुलाखत घेतली. मला ही मुलाखत आनंद देऊन गेली. रसिक मित्रमैत्रिणींनो, आपल्या या मल्हार कम्युनिकेशनच्या या सुंदर उपक्रमास शुभेच्छा देताना तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.